तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय समाजशास्त्र, ह्याच्यात आपण इतिहास व राज्यशास्त्र ह्या अभ्यासाअंतर्गत सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्समध्ये आपण बघणार आहोत की इयत्ता 9वी मध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचं एक तुम्हाला 7वं प्रकरण आहे. आणि अध्ययन क्षमता निष्पत्तीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की स्वातंत्र्य उत्तर भारतातील विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीची उदाहरणे सांगता आली पाहिजे तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, 1960 नंतर म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण जी विज्ञान तंत्रज्ञानात खूप मोलाची प्रगती केलेली आहे, त्याचा थोडक्यात तुम्हाला आढावा सांगते की आपण अणु ऊर्जा आयोग याच्यामध्ये डॉक्टर होमी भाभांनी च्या नेतृत्वाखाली हा विशेष आयोग स्थापन केला आणि अध्यक्ष म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी होमी भाभांची नेमणूक केलेली होती. अणूपासून वीज निर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व टिकवणे आणि अणुऊर्जेपासून नॅनो टेक्नॉलॉजी अतिप्रगत तंत्रज्ञान विकसित करणं ही उद्दिष्ट होती. आणि मग अणुयुगा म्हणजे ध्रुव अणुभट्टी होती आपल्याकडे, न्यूक्लिअर पॉवर ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्यानंतर त्या अंतर्गत आपण पोखरण येथे पहिली अणु चाचणी केलेली होती. आणि 28 फेब्रुवारी हा तुम्हाला माहीतच आहे विज्ञान दिन साजरा आपण उपक्रम म्हणून करतो. त्यानंतर आपण दुसरी अणुचाचणी केली. त्यानंतर पृथ्वी क्षेपणास्त्राचं केलं. त्याच्यामध्ये अग्नी, नाग, आकाश ही क्षेपणास्त्र विकसित केली. अवकाश संशोधन केलं. इस्रोने पूर्ण भारतीय तंत्रज्ञानाचा बनवलेला उपग्रह ॲपल उपग्रह हा आपण 19 जून 1981 रोजी फ्रेंच गियाना येथून पाठवला. इस्रो ही इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आज हिने उत्तुंग भरारी घेतलेली आहे. तुम्ही बघतात की आपण मागील वर्षी एका वेळेला जवळजवळ 103 म्हणजे सॅटेलाईट्स आहेत, उपग्रह आपण सोडलेले होते. पूर्ण भारतातून अनेक देशांमधले उपग्रह आपण सोडलेले होते. म्हणजे अशा प्रकारे आपण उत्तरोत्तर प्रगती करतच आहोत आणि केलेलीच आहे. म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानातली प्रगती, मोबाईलमधली प्रगती, रेल्वे तंत्रज्ञान, ONGC ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला विस्तृत प्रमाणात म्हणजे इयत्ता 9वीला पाहायचाच आहे. हे का दिलेलं आहे ब्रिज कोर्समध्ये विद्यार्थी मित्रांनो? जसं स्वातंत्र्यानंतर आपण ही मोठ्या प्रमाणात क्रांतिकारक ही प्रगती केलेली आहे, तशीच स्वातंत्र्याच्या पूर्वी आपल्या समाजामध्ये देखील वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजेच धार्मिक आणि तुम्हाला हे सर्व पाठ दिलेले आहेत. सामाजिक धार्मिक प्रबोधन त्याच्याविषयी मी मागील व्हिडिओत बोललेलीच आहे. मग स्वातंत्र्य चळवळीच्या युगाचा प्रारंभ म्हणजेच ज्याप्रमाणे आत्ता जे केलेले आहेत जे बदल मोठ्या प्रमाणात, तसेच आपल्या भारत स्वातंत्र्य होण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात पूर्ण देशातून तळागाळामध्ये चळवळीचा आरंभ झालेला होता. तुमच्यासारखी शाळकरी मुलं देखील त्याच्यात सहभागी झालेली होती. मग त्याच्यामध्ये असहकार चळवळ आहे, सविनय कायदेभंग, सशस्त्र क्रांतिकारक लढा आणि समानतेचा लढा, असं एकूण सगळ्या बाजूने मोठ्या प्रमाणात विरोधी सगळ्या ठिकाणातून लढ्याचं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्याचंच फलस्वरूप म्हणजे आपला देश स्वतंत्र झालेला होता. तर महत्त्वाच्या मुद्द्यांवर मी तुम्हाला विश्लेषण करणार आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये कोणकोणती संस्थानं होती, की त्यामध्ये इंग्रजांचं राज्य होतं, त्याचबरोबर हैदराबाद संस्थान होतं, काश्मीर संस्थान, सौराष्ट्रामधील जुनागड संस्थान, म्हणजे भारत स्वतंत्र झाला तरी ही संस्थानं होती. त्यानंतर हळूहळू त्यांचं भारतात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली विलिनीकरण झालेलं होतं. मग स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्तींची नावं ही आपण पाहिलेलीच आहेत की महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, आचार्य विनोबा भावे, सुभाषचंद्र बोस, अनेक क्रांतिकारी जे नेते होते, भगतसिंग आहे, राजगुरू आहे, असंख्य आणि अगणित असे असतील जे अनामवीर म्हणून आपण ओळखत पण नाही. ह्या सगळ्यांचा या स्वातंत्र्य लढ्यातल्या व्यक्तींमध्ये समावेश आहे. तुम्हाला ही थोडक्यात मी काही नावं सांगितलेली आहे. मग सध्या स्वतंत्र भारतामध्ये किती घटक राज्य आहेत? तर आपल्या भारतामध्ये 28 घटक राज्य म्हणजे जसं महाराष्ट्र राज्य, गुजरात राज्य, ओरिसा राज्य ही घटक राज्य आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब पण मला करायचं आहे. लक्षात घ्या, विधानसभा 31 आपल्या भारतामध्ये आहेत. इयत्ता 8वीच्या राज्यशास्त्र आणि इतिहास या क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये जो तक्ता आहे, तो क्रांतिकारी संघटना आणि क्रांतिकारक यांचा तक्ता आहे. त्यामध्ये अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केलेली, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केलेली. अभिनव भारत ह्या संघटनेमार्फत अनेक कार्य चालत होती. त्यानंतर अनुशीलन समिती, बारिंद्र कुमार घोष यांनी ही क्रांतिकारक होते. इंडिया हाऊसमध्ये पंडित श्यामजी कृष्ण वर्मा होते, तर गदर संघटनेमध्ये लाला हरदयाळ हे क्रांतिकारक होते. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना चंद्रशेखर आझाद व भगतसिंग व राजगुरू व सुखदेव यांनी केलेली होती. पहा विद्यार्थी मित्रांनो, या क्रांतिकारक संघटनांची थोडक्यात तुम्हाला माहिती देते आणि हा तक्ता तुम्हाला नंतर मी फोटोनी म्हणजे ह्याच्यामध्ये पाठवून देईल, तो तुम्ही वहीत लिहून घ्यायचा आहे. बघा, क्रांतिकारक संघटना अभिनव भारत क्रांतिकारक होते स्वातंत्र्यवीर सावर यांनी 1900 मध्ये नाशिक येथे मित्रमेळा येथे ही गुप्तपणे ही संघटना स्थापन केली आणि 1904 मध्येच तिला अभिनव भारत हे नाव देण्यात आले. या संघटनेसाठी इंग्लंडवरून क्रांतिकारक साहित्य म्हणजे पिस्तुले, वाङ्मय हे साहित्य पाठवलं गेलं. जॉक्सनच्या वधाशी संबंध जोडून 50 वर्षाची क्रांतिकारकांना कारावासाची शिक्षा झालेली होती. अशा प्रकारे बाबाराव सावरकर यांनी देखील अभिनव भारत ह्या संघटनेशी मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं होतं आणि तुम्हाला माहीतच आहे, त्यामुळे त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. यांचे कार्यकर्ते म्हणून बाबाराव सावरकरांच्या शिक्षेचा बदला म्हणून नाशिकचा कलेक्टर जॉक्सन याचा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी वध केलेला होता. ही आपल्या महाराष्ट्रातली महत्त्वाची क्रांतिकारक संघटना होती. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. त्यानंतर अनुशीलन समितीचे प्रमुख होते बारिंद्र कुमार घोष हे प्रमुख होते. ह्या संघटनेला सल्ला मार्गदर्शन हे अरविंद घोष करत असत. किंग जॉर्ज फोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना आखली होती खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी. आणि त्यानंतर रासबिहारी बोस आणि सत्येंद्र सन्याल हे यांनी पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे ह्या अनुशीलन समितीची केंद्रे उभारलेली होती. आणि अशा प्रकारे अनेक कार्य ह्या क्रांतिकारी संघटनेने केलेले होते. इंडिया हाऊस, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली आणि भारतीय क्रांतिकार्याला सहाय्य करणारे केंद्र त्यांनी उभे केले. कारण भारतातून काही उच्च शिक्षण घेण्यासाठी तरुण जात होते, त्यांना इंडिया हाऊस ही शिष्यवृत्ती देत होती. त्याचबरोबर मादाम कामा यांनी स्टुअर्टगार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रथम प्रश्न उत्पन्न केला म्हणजे उपस्थित केला आणि याच परिषदेमध्ये भारताचा ध्वज त्यांनी फडकवलेला होता. हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मदनलाल धिंगरा यांनी कर्झनवाली या अधिकाऱ्यांना लंडन येथे ठार केलेलं होतं. त्याला त्या बदल्यात फाशीची शिक्षा देण्यात आली. नंतरची आहे संघटना ही गदर या शब्दाचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो विद्रोह. मग लाला हरदयाळ यांनी या संघटनेची स्थापना केलेली होती. अमेरिका, कॅनडा इथे ह्या क्रांतिकारकांनी स्थापना केली. गदर हे वृत्तपत्र चालू केलेले होते. राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती याचा संदेश ह्या वृत्तपत्रातून दिला जात होता. आणि ब्रिटिश राजवटीचे परिणाम काय झाले आपल्या देशावर, क्रांतिकारकांनी काय काय कार्य केली ह्याची माहिती पण ह्या वृत्तपत्रातून दिली जात होती. रासबिहारी बोस व विष्णू गणेश पिंगळे यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात पंजाबमध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याच्या योजना आखलेल्या होत्या. या उठावाचं नेतृत्वही केलेलं होतं आणि पुढे जपानमध्ये रासबिहारी बोसांनी हे कार्य केलं आणि तेच कार्य पुढे आपले सगळ्यांचे चाहते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पुढे केलं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
ची स्थापना चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी केलं. समाजवादी विचारातून हे तरुण प्रभावित झालेले होते आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर त्यांची श्रद्धा होती. या संघटनेचं उद्दिष्ट होतं की भारताला ब्रिटिशांच्या शोषणापासून मुक्त करणे, शोषण करणारी अन्यायकारी सामाजिक आर्थिक व्यवस्थाच बदलवून टाकणे आणि समाजावरती सामाजिक न्याय व समानतेच्या आधारावर समाज निर्माण करणे. पण लाला लजपतराय यांचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी सँडर्स या अधिकाऱ्याला भगतसिंग आणि राजगुरूने ठार केले. अशा प्रकारे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकनची आर्मीही होती. या आर्मीचे प्रमुख काम होते शस्त्र गोळा करणे, कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे आणि त्याचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद. अशा प्रकारे ही कार्य होती. आता बघा, तक्ता पूर्ण करायचे. मवाळ नेते आणि जहाल नेते. मवाळ नेते आणि जहाल नेते ह्यातला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फरक सांगते. मवाळ आणि जहाल म्हणजे काय? जे काही स्वातंत्र्यामध्ये जे स्वातंत्र्य संघटनेमध्ये जे नेते होते त्यांना असं वाटत होतं की इंग्रजांना आपण अर्ज विनंत्या करून आणि सनदशीर मार्गाने आपण आपलं स्वातंत्र्य घ्यायचं. तर जहालवादी नेत्यांमध्ये असं होतं की नाही, आपल्याला आपला स्वराज्य हा आपला हक्क आहे. बाळ गंगाधर टिळक यांनी ठणकावून इंग्रजांना सांगितलेलं होतं आणि त्यामुळे क्रांतिकारक विचारांनी थोडेसे भारावलेले हे जहाल नेते होते. पण मवाळ नेत्यांमध्ये प्रामुख्याने गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. तर जहाल नेत्यांमध्ये लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल होते. असं म्हटलं जातं की लाल बाल पाल असं म्हणत होते. लाल म्हणजे लाला लजपतराय, बाळ म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. अशा प्रकारे हे जहाल नेत्यांची ही त्रिकुटाची जोडी ही स्वातंत्र्य काळामध्ये खूपच प्रसिद्ध होती. आता संकल्पना चित्र पूर्ण करा. ह्याच्यामध्ये राष्ट्रीय सभेची चतुर्सूत्री योजना होती. स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. आता स्वदेशीमध्ये तुम्हाला सांगितलं, इथे स्वदेशी म्हणजे स्वदेशी वस्तूंचा वापर करणे. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आणि राष्ट्रीय शिक्षण म्हणजे राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये सहभाग होणे आणि बहिष्कार म्हणजे इंग्रजी वस्तू वापरायच्या नाही. इंग्रजांच्या इंग्लंडवरून आलेल्या वस्तूंवर बहिष्कार करायचा. अशा प्रकारे हे चतुर्सूत्री राष्ट्रीय सभेची होती. विद्यार्थी मित्रांनो, चित्र आणि तक्तेही तुम्हाला नंतर मी दाखवणारच आहे. म्हणजे आत्ता जो तुम्हाला ह्या समितीचा जो तक्ता होता, क्रांतिकारक संघटना आणि क्रांतिकारक, हा तक्ता हा तुम्हाला मी दाखवणारच आहे. त्यानंतर आपल्याला जी पुढची चित्र आहेत ती मी तुम्हाला प्रश्न हे उत्तराच्या दृष्टीने सांगते. काही प्रश्न आहेत ती कशी लिहून घ्यायची हेही देखील तुम्हाला मी सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता पाहायचं आहे की राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट काय होती. तर भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेदभाव विसरून एका व्यासपीठावर आणणे, परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविनिमय करणे, लोकांमध्ये ऐक्याची भावना वृद्धिंगित करणे आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची उद्दिष्ट होती. आणि त्यानुसारच अनेक नेते एकत्र आलेले आणि मुंबईला पहिल्यांदा गोकुळदास तेजपाल ह्या हायस्कूलमध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पाहायचं आहे की राष्ट्र उभारण्याच्या कार्यात जहाल व मवाळ नेत्यांचे कार्य सुरू करा. म्हणजे काय आहे? तर जहाल नेत्यांचे कार्य म्हणजे सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांना भारतामध्ये राजकीय जागृती घडवून आणायची होती. वृत्तपत्रे, राष्ट्रीय उत्सव, सण याचा मार्गाचा अवलंब केलेला होता. तुम्हाला माहीतच आहे की लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव हा त्यांनी साजरा केलेला होता. म्हणजेच ह्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करणे. केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा लोकमान्य टिळकांनी सरकारच्यावर दडपशाहीवर म्हणजे टीका केलेली होती. बंगाल प्रांतात अमृत बाजार ही पत्रिका जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते. आपसातील भेदभाव विसरून लोकांनी एकत्र यावे, त्यांच्या विचारांचे आदानप्रदान व्हावे,
राष्ट्रपुरुषाच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी या हेतूने मी तुम्हाला सांगितलं की टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती या उत्सवाचं आयोजन केलेलं होतं. अशा प्रकारे जहाल नेत्यांनी कार्य केलेले होते. तर मवाळ नेत्यांचे कार्य काय होते? तर राष्ट्रीय मागेच तुम्हाला सांगितलेलं होतं की मवाळांनी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात ठराव मांडले. प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असाव्यात. सुशिक्षित भारतीय लोकांना म्हणजे मुलांना नोकऱ्या मिळाव्यात. वाढत्या लष्करी खर्चात कपात करावी. लोकांच्या कायदेशीर हक्काचे संरक्षण व्हावे. म्हणूनच कार्यकारी संस्था व न्यायसंस्था यांच्यामध्ये फराक करावी. हे जहाल आणि मवाळ नेत्यांचे आपण कार्य पाहिलेले होते. आता राष्ट्र उभारणीमध्ये कार्यामध्ये क्रांतिकारकांचे योगदान काय होते? तर खूपच महत्त्वाचं योगदान होतं बघा. वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा उभारला. प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करण्यासाठी जेव्हा प्लेग कमिशनर रॅड यांनी लोकांवर जबरदस्ती केली, अनेक स्त्रियांच्या त्यावर त्यांनी अत्याचार केले, त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण चाफेकर बंधू यांनी 22 जून 1897 रोजी रॅडचा वध केलेला होता. आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकारसाठी लढा दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली आणि 1904 मध्ये मागेच तुम्हाला मी सांगितलं की अभिनव भारत हे नामकरण या संघटनेचं करून या संघटनेच्या सदस्यांना इंग्लंडमधून क्रांतिकारक वाङ्मय व पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. 1908 साली खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्जल फोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना आखली. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तरुणांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली व सामाजिक न्याय व समतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी याला भगतसिंगांनी महत्त्व दिले. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, इयत्ता 8वीचे एकूण 6 प्रकरणांचा सामूहिक अभ्यास इथे तुम्हाला दिलेला आहे आणि हा व्हिडिओ त्यामुळे महत्त्वाचा आहे की सामाजिक प्रबोधन काय, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, सशस्त्र क्रांतिकारक चळवळ आणि समानतेचा लढा, अशा प्रकारे तुम्हाला हे दिलेलं आहे. आत्ता तुम्हाला बघायचं आहे स्वाध्याय व मूल्यमापन. या स्वाध्याय व मूल्यमापनामध्ये 1857च्या लढा राष्ट्रीय उभारण्यासाठी कसा उपयुक्त पडला. ॲक्च्युली बघायला गेलं तर 1857चा लढा हा यशस्वी झाला नाही. त्यानंतर जवळजवळ 1947 म्हणजे 100 वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. परंतु या लढ्यामुळे काय झालं, तो आपल्या स्वातंत्र्यासाठी कसा उपयोगी पडला, तर या लढ्यामुळे इंग्लंडच्या राणीने भारतातील इंग्रजांची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती सुरक्षित नाही. म्हणजेच 1857 साली पार्लमेंटने एक कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हाईसरॉय हे पद आले. तसेच भारतीयांविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्रीपद हे इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आलं. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उपदेशून एक जाहीरनामा काढला. त्या जाहीरनाम्यात तिने सांगितलं की सर्व भारतीय प्रजाजन आमचे प्रजाजन आहेत. वंश, धर्म, जात व जन्मस्थानावरून कोणत्याच लोकांमध्ये म्हणजे प्रजाजनांमध्ये भेदभाव करणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवरच दिल्या जातील. धार्मिक बाबतीत आम्ही कोणताच हस्तक्षेप करणार नाहीत. संस्थानिकांशी केलेले सर्व करार पाळले जातील. तसेच ती कोणत्याही कारणास्तव खालसा केली जाणार नाही, अशी ग्वाही ह्या जाहीरनाम्यामध्ये राणीने दिली होती. त्यानंतर तुम्हाला आहे प्रश्न होता म्हणजे स्वाध्यायामध्ये आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य लढ्याचे यांचे योगदान स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायामधील हे प्रश्न वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत, लक्षात घ्या. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य लढ्यातील योगदान स्पष्ट करा. तर भारताच्या पूर्व सीमेवर हजारो सैनिक घेऊन ब्रिटिशांच्या विरोधात युद्ध उभे करण्यात राहिले. हे सारे सैनिक आझाद हिंद सेनेचे होते. त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस हे प्रमुख होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला.
सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या भाषणातून ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव करण्याचे आवाहन भारतीयांना करू लागले. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. इसका मतलब ये की आप मतलब तुम्ही भारतीय लोकांना सांगितलं की तुम्ही देशाच्या लढण्यासाठी प्राणार्पण करायला सिद्ध व्हा, म्हणजेच लढण्यासाठी सिद्ध व्हा, सर्वस्व अर्पण करा, मग तुम्हाला स्वातंत्र्य हे नक्कीच मिळेल. 1941च्या एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोचले व तिथे त्यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापन केले. जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यात सहभाग होण्याचे त्यांनी आवाहन दिले. त्यानंतर तुम्हाला प्रश्न आहे की भारतातील हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण कसे झाले. तुम्हाला माहीतच आहे की हैदराबादचे संस्थान हे सगळ्या देशातलं मोठं संस्थान होतं आणि हैदराबादच्या निजामाला पाकिस्तानात सहभागी व्हायचं होतं. मग कशा प्रकारे विलिनीकरण झालं ते बघा. 1947च्या जुलैमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थानात विलिनीकरण करावे असा ठराव केला. मात्र निजामाला भारताविरोधी धोरण स्वीकारले. तो हैदराबाद संस्थान पाकिस्तानात विलिनीकरण करण्याच्या हालचाली करू लागला. मग निजामाचे सहकारी कासिम रिझवी यांनी या संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावून लावण्यावर रझाकार नावाची एक संघटना देखील स्थापन केली. निजामाशी सामोपचाराची बोलणी करण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला, परंतु निजाम त्याला काही दाद देत नव्हता. अखेरीस भारताने 13 सप्टेंबर 1948 म्हणजे स्वातंत्र्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. याला ऑपरेशन पोलो असे सांकेतिक नाव दिले आणि शेवटी 17 म्हणजे केवळ 13, 14, 15, 16, 17 म्हणजे 5 दिवसातच निजाम हा शरण आला. म्हणजे 17 सप्टेंबर 1948मध्ये निजाम शरण आला आणि हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन झाले. बघा, महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या योगदानासाठी दिलेल्या व्यक्तींची नावे दिलेली आहेत की 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी योगदान दिलेल्या व्यक्तींची पुढील नावं आहेत. ती म्हणजे लोकमान्य टिळक, शंकरराव देव, श्रीपाद अमृत डांगे, एस.एम. जोशी, आचार्य प्राध्यापक केशव आत्रे, मधु दंडवते, प्रबोधनकार ठाकरे म्हणजे सद्यस्थितीतले जे आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आहेत त्यांचे आजोबा, सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लालाजी पेंडसे. तसंच महिलांचा देखील हिरिरीने सहभाग होता. सुमितीबाई कोरे, दुर्गा भागवत, चारुशिला गुप्ते, कमलाताई मोरे, अहिल्याबाई रांगणेकर. विद्यार्थी मित्रांनो, पहा, ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सामाजिक प्रबोधन, धार्मिक प्रबोधन, स्वातंत्र्य चळवळीच्या युगाचा प्रारंभ, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग व सशस्त्र क्रांतिकारक लढा व समानतेचा लढा हा एकूण ह्या सर्व धड्यांचा आणि 1900 म्हणजे 15 स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या व्यक्तींनी जे प्रयत्न केलेले होते स्वातंत्र्यासाठी सर्व क्षेत्रातल्या ह्याचा थोडक्यात आढावा आपण या सेतू अभ्यासक्रमात घेतलेला आहे. आणि तुम्हाला प्रथम त्यांनी दिलेलं की स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती म्हणजे त्या काळात स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या क्षेत्रात कसे बदल झाले विज्ञान व तंत्रज्ञानात हे तुम्ही ह्या ब्रिज कोर्समध्ये आत्ता पाहिले आहे. धन्यवाद.